साखर उद्योगाबद्दल आता बरेच सभासद, अध्यक्ष महाराज माझा शेवटचाच मुद्दा आहे, साखर उद्योगाबद्दल आता बरेच सभासद बोललेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ऊसाचं पीक फार मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि याबद्दल माझे 2-3 एक मुद्दे आहेत की नवीन साखर कारखाना जर करायचा असेल तर 25 किलोमीटरचं हवाई अंतर लागतं आणि जर 25 किलोमीटरच्या हवाई अंतरामध्ये जर एखादं क्षेत्र येत असेल तर तिथं तुम्हाला नवीन कारखाना करता येत नाही. जगातला हा एकमेव उद्योग असा असावा की ज्याच्यावर तुम्हाला नवीन कारखाना टाकण्याला बंधन आहे. याच्यामुळं काय होतं की ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, आता आमच्या मराठवाड्यामध्ये ऊसाचं क्षेत्र खूप जास्त आहे, परंतु 25 किलोमीटरमध्ये साईट्स लोकेशन्स उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला नवीन कारखाने काढता येत नाहीत आणि त्याच्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी कुचंबना होते. एका बाजूला आपण म्हणतो की 25 किलोमीटरच्या आत नवीन कारखाने आपल्याला करता येत नाही आणि दुसरीकडं जे अस्तित्वात असणारे कारखाने आहेत त्यांना अनिर्बंध अशा प्रकारची क्षमता वाढ आपण करून देत आहोत. मला वाटतं ही एक कॉन्ट्रॅडिक्टरी अशा प्रकारची सरकारचं धोरण आहे. म्हणून माझी विनंती आहे की 25 किलोमीटरचं अंतर हे रद्द करण्यात यावं आणि जे तुम्ही अनिर्बंध क्षमता वाढ करण्याची जी तुमची पॉलिसी आहे ती ताबडतोब आपण बंद करावी, तरच ऊस उत्पादकांना आपल्याला न्याय देता येईल. दुसरं, साखर कारखान्यावर फार मोठ्या प्रमाणावर काटेमारीची समस्या होती आणि यासाठी सरकारनं एक खूप चांगलं धोरण केलं आहे की आता सरकारी काटे डिजिटल काटे त्यांनी प्रत्येक कारखान्यावर त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळं या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे ऊसामध्ये कपात केली जायची किंवा बेकायदेशीररित्या कमी त्यांचं वजन दाखवलं जायचं त्याला निश्चितपणे आळा बसेल